तर हर हर महादेव मित्रांनो. तर आम्ही चाललो आहे आता घृष्णेश्वर टेम्पलला एलोरामध्ये. म्हणजे ते आहे आपलं 12 ज्योतिर्लिंगामधलं 12वं ज्योतिर्लिंग. ते छत्रपती संभाजीनगरपासून 20 का 30 किलोमीटर आहे. आणि आमच्या कन्नडपासून आमचा एक तालुका आहे कन्नड तालुका म्हणून, तिथून आहे 40 किलोमीटर. तर आम्ही उभे आता कन्नडच्या टोल नाक्यावर. तर टोल नाक्यापासून आम्ही आता निघणार आहे. आता सकाळचे वाजले 5 आणि आम्ही इथून निघतो आता. आंघोळ वगैरे करून, खूप रिस्की आंघोळ केलेली आहे कारण की थंडी खूप होती. त्यामुळे आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो आहे आता घृष्णेश्वर टेम्पलकडे. कारण उद्या आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री निमित्त म्हणजे 12 नंतर जे मुहूर्त होता 12 नंतर आम्ही आंघोळ करणार आहे, कारण की दिवसा खूप गर्दी राहील. त्यासाठी आम्ही आता निघणार आहे. तर आज एकदम फ्रेश मूडमध्ये निघलेलो आहे आम्ही. आणि आज थोडी परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही 2 व्हीलरवर निघले. आपल्या म्हणजे आपली मोपेट आहे तिच्यावर निघालो आहे. सोबत दादा तर आहेच नेहमीप्रमाणे. जय श्री महाकाल. तर आम्ही आता इथून निघणार आणि तिथं आता दर्शन रांगेत बघू. एक ओळखीचा डिपार्टमेंटवाला माणूस आहे. ते जर VIP म्हणजे जर जुगाड लावून थोडं दर्शनाचं लवकर जर रांगेत लागलो तर लागलो, नाही तर आपल्या लाईनीनं जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल. पण दिवसात एवढी गर्दी होती, त्याच्यापेक्षा आता गर्दी कमीच असेल तर लागू आपण लाईनीत. आता निघतो आम्ही. ओके. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर आमचे मित्र भेटले होते आम्हाला रस्त्यामध्ये. सपा सबस्क्राईब. तर आम्ही आता सगळे सोबत जाणार आहे आणि तिथं ब्लॉगमध्ये तुम्हाला गेल्यावर दाखवू का आम्ही सोबत लाईनीत लागू. थोड्या आमच्या नामसाठी नक्की लागू. हर हर महादेव. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. प्लीज सबस्क्राईब. हर हर महादेव. महेश भोगडं थांबलंय आता. भाऊचं एकदम स्पॉटरच हॉटेल आहे. काय झाली तर सगळे एका चिप्सचे पुढे भिडले होते ना, आता लपुराल तोंड. सपा सबस्क्राईब. मध्ये एंट्री बंद केली जात आहे का जेंट्स श्रावण मध्ये चालू असतो. भरपूर दूर बंद केलं आहे. जवळपास मंदिरापासून एक अर्धा-पाऊण किलोमीटर रोड बंद केलं. इथं ब्रह्मांड कुंड आहे. कधी आपण याची डिटेलमध्ये माहिती देऊ. आणि इथं पुढे गेल्यावर महाराजांची गडी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. ते पण आपण नंतर डिटेलमध्ये सांगू तुम्हाला. आणि एलोरामध्ये भरपूर अशा गोष्टी दाखवायसारख्या. केव्ज झालं, केव्जचे भरपूर अजून कैलाश मंदिर ते पण दाखवू. आता आम्ही जातो लाईनमध्ये लागा. खतरनाक लाईन आहे. लाईन 1 किलोमीटर असं जावं. मंदिराजवळ पर्यंतच अर्धा किलोमीटर लाईन. खतरनाक लाईन. आज महाशिवरात्र खतरनाक मंदिर. असं माहोल इथला फुल गर्दी. लोकच गाड्या आणू शकता फक्त. हॉटेल पण रात्र चालूच. तिकडं बस स्टँड मंदिराचा कळस. गर्दी नसल्यावर डायरेक्ट इकडून दर्शन होतं. आम्ही सेटिंग लागली. मंदिर आहे आणि इकडं होम वगैरे चालू आहे. इकडं मेन मंदिर येत होते या साईडना. ब्लॅकमध्ये एंट्री भेटते म्हणून, कारण इथून मंदिर एकदम जवळची. तरी यावेळेस खतरनाक गर्दी. आता लास्ट ऑप्शन इकडचं गेट. छोट्याशा लाईनला आम्ही एंट्री घेतली. इथून 5 मिनटं जायला आणि 5 मिनटं यायला सोडतं ते लोकांसाठी. गणेश भाऊ सेवा करतात. आतमधून कोणी बाहेर येताना त्यांना डोक्याला लागू नये म्हणून तिथं उभे गणेश भाऊ भुगे, सेफ्टी ऑफिसर. मंडप आहे आणि ते लोकलची लाईन आहे. लोकल म्हणजे ते सगळं मोठी लाईन होती. तुम्हाला सांगू होती नांदेड. आज पब्लिक ऐकायला तयार नाही. मध्ये गर्दी दिवा जात आहे. काय करायचं माहीत नाही, पण जात आता. दर्शन झालेलं आहे आणि सगळे इथं बसले निवांत. आता पाय भरपूर दुखले. चॅनल ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोड्या वेळात आम्ही निघणार आहे. त्याआधी चहा.